नरेंद्र मोदी यांनी स्वतःच्या ताफ्यातील गाड्यांची संख्या कमी केली आहे. ज्या पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी डझनभर गाड्या, एसपीजी कमांडो, स्नायपर, ड्रोन सर्व्हेलन्स, बॉम्ब स्क्वॉड, डमी कार आणि हजारो पोलीस तैनात असतात, ते नरेंद्र मोदी आता छोट्या ताफ्यात प्रवास करताना दिसले. आणि याचवेळी देशात पंतप्रधान मोदींना मिळणाऱ्या धमक्या, कट कारस्थानं, संशयास्पद हालचाली आणि सुरक्षेच्या धोक्याच्या बातम्या समोर येत आहेत. मग आता मोठा प्रश्न उपस्थित होतोय, मोदींची सुरक्षा कपात हा साधेपणाचा आदर्श आहे की देशाच्या पंतप्रधानांसाठी धोकादायक आत्मघात? कारण वास्तव खूप गंभीर आहे. पश्चिम आशियामध्ये युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण होत आहे. कच्च्या तेलाच्या किमती सतत चढउतार करत आहेत. जागतिक अर्थव्यवस्थेवर ताण वाढतोय. भारतावरही त्याचा परिणाम होतोय. अशा परिस्थितीत नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना इंधन बचतीचं आवाहन केलं. पेट्रोल डिझेलचा वापर कमी करा, अनावश्यक खर्च टाळा, काटकसर करा, असा संदेश त्यांनी देशाला दिला. पण मोदींची शैली वेगळी आहे. ते फक्त भाषण देत नाहीत, तर स्वतःपासून सुरुवात करण्याचा प्रयत्न करतात. आणि म्हणूनच सूत्रांच्या माहितीनुसार त्यांनी एसपीजीला निर्देश दिले की ताफ्यातील गाड्यांची संख्या कमी करण्यात यावी.